नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा शुक्रवारचा या वीकचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, ज्या आपण लेवल डिस्कशन केल्या होत्या, जी प्राईज ॲक्शन आपण वारंवार डिस्कशन केली होती कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये, त्या जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर फॉलो केल्या असतील तर तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक चांगला मोमेंटम कॅप्चर करता इझी आलेला असणार आहे. कारण की आपण दोन व्ह्यू डिस्कशन केले होते. बुलिश साईडचा जो व्ह्यू होता तिकडे आपण डिस्कशन केलं होतं की मार्केटमध्ये जो मोमेंटम पाहिजे, जो प्रेशर पाहिजे मार्केटला बुलिश जाण्यासाठी, तो दिसत नाही आहे. मार्केटने ट्रिपल टॉप तयार केलेला आहे. मार्केटमध्ये काहीसा बुलिशपेक्षा सेलिंगचा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. रिस्क टू रिवॉर्डचा देखील व्ह्यू आपण डिस्कशन केला होता, तो देखील सेलिंगच्या साईडला क्लिअरली दिसत होता. आणि मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की मार्केटमध्ये जो फास्ट मोमेंटम येणार आहे, जो टप जे ऑप्शन बायरसाठी जास्त फेवरेबल असणार आहे, तो फास्ट मोमेंटम आपल्याला सेलिंगच्या साईडला बघायला मिळू शकतो. ओव्हरऑल जर तुम्ही कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल आणि आज ज्या पद्धतीने मार्केटनी फॉल दाखवला आहे, तर तुम्हाला कालचं पूर्ण जे डिस्कशन होतं ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ओके. आणि पॉसिबिलिटी काय होते मार्केटमध्ये, कुठल्या लेवलवरनं कुठला मोमेंटम फास्ट येऊ शकतो, हे सगळं समजतं कशावरनं, तर प्राईज ॲक्शन. जर तुमची प्राईज ॲक्शनची कन्सेप्ट जर क्लिअर असेल, जर तुम्हाला प्राईज ॲक्शन कन्सेप्ट ही व्यवस्थित समजली असेल, तर एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही मार्केटला प्रिडिक्ट करू शकता. ओके. आता असं नाही की तुम्हाला प्राईज ॲक्शन म्हणजे तुम्ही दरवेळेस मार्केट बरोबरच प्रिडिक्ट करणार नाही. तुमची पॉसिबिलिटी जरी हाय झाली, 60-70% जरी तुमची पॉसिबिलिटी हाय झाली, तर तुम्ही व्यवस्थितरित्या मार्केटला प्रिडिक्ट करू शकता आणि तुमची जी ट्रेडिंग जर्नी आहे ती सक्सेसफुल होऊ शकते. ओके. सो वारंवार तुम्हाला मी काय सांगत असतो की प्राईज ॲक्शन हे मार्केटचं स्ट्रॉंग हत्यार आहे. तुम्हाला जर प्राईज ॲक्शन जमत असेल तर तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये व्यवस्थितरित्या मार्केटला रीड करू शकता. ओके. सो ओव्हरऑल जर बघितलं तर आपण जी प्राईज ॲक्शन डिस्कशन केलं होतं, त्या प्राईज ॲक्शनच्या हिशोबाने, त्या प्राईज ॲक्शन जी झाली होती त्याच्या हिशोबाने मार्केटने आज सेलिंग साईडला मोमेंटम दिलेला आहे. आणि आपण ती पॉसिबिलिटी देखील ठेवली होती की 60-65% जो व्ह्यू होण्याचे चान्सेस आहे आफ्टर नो ट्रेडिंग झोन ब्रेक, त्याच्यानंतर एक शार्प फॉल आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि तसाच मोमेंटम आपल्याला आज मार्केटमध्ये बघायला मिळाला. म्हणजे मार्केटने ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने व्यवस्थितरित्या लेवलची रिस्पेक्ट केली. आणि प्राईज ॲक्शन वारंवार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतं की लेवल ठीक आहे, लेवल तुम्ही बघताय ठीक आहे, परंतु शिकायचं काय आहे मार्केटमध्ये प्राईज ॲक्शन. मी व्हिडिओ बघताना देखील सांगत असतो की तुम्ही निफ्टीमध्ये जर ट्रेड करत असाल, निफ्टीचं ॲनालिसिस झालं असेल तर जात नका जाऊ. तुम्ही बँक निफ्टी, सेन्सेक्स हे जे इंडेक्स आहे याचं पण ॲनालिसिस बघण्याचं कारण काय असतं, तिकडे मी तुम्हाला प्राईज ॲक्शन सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सगळं जे प्राईज ॲक्शन आहे हे डिटेल्समध्ये मी आपल्या प्राईज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये तिकडे सांगितलेलं आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदाच जावा, सगळं सिलेबस बघा. तुम्हाला वाटत असेल की तुमची जी ट्रेडिंगची स्टाईल आहे त्याला ते व्यवस्थितरित्या सूट होऊ शकतं, तर तुम्ही जॉईन होऊ शकता. अन्यथा बाकी तुमची मर्जी आहे. ओके. सो शिकण्यावरती फोकस करा. तुम्ही जर शिकाल तर तुम्ही ट्रेडिंग जर्नी तुमची व्यवस्थित होईल. आता काही लोक काय करतात की मार्केटला शिकत नाही, बघत नाही, कॅपिटल टाकतात, कॅपिटल जातं माहिती नसल्यामुळे, व्यवस्थित गायडन्स नसल्यामुळे, आणि त्याच्यानंतर शिकण्याचं ट्राय करतात. मग असं होतं का की गाडी चालवता येत नाही, आधी गाडी खरेदी केली आणि नंतर ते गाडीचं सगळा बट्ट्याबोळ केला आणि त्याच्यानंतर परत गाडी शिकायला चालू केली, असं पॉसिबल आहे का? खूप पॉसिबिलिटी कमी आहे त्याची. तसंच मार्केटमध्ये देखील तसंच आहे की काय करतात मोस्ट ऑफ द जे लोक असतात, काय करतात की मार्केटचं नॉलेज घेत नाही, आधी कॅपिटल टाकतात, ते कॅपिटल घालवतात आणि मग त्याच्यानंतर शिकण्याचं ट्राय करतात. तर आधी शिकण्याचं ट्राय करा आणि त्याच्यानंतर जे तुमचं जे कॅपिटल असेल XYZ अमाऊंट तिकडे ती मग त्या हिशोबाने तुम्ही जे शिकलं आहे ते यूज करून तुम्ही मार्केटमध्ये टिकताय की नाही ह्याचं ॲनालिसिस करा. ओके. सो शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे, लर्निंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्या लर्निंगसाठीच आपण जो प्राईज ॲक्शन सेटअप ट्रेडिंगचा कोर्स घेऊन आलेलो आहे.
आता लास्ट टाईम होता तिकडे खूप मित्रांना जॉईन होण्यासाठी प्रॉब्लेम्स होत होते, परंतु आता वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहे. सो एकदम स्मूथली तुम्ही रन करू शकता. ओके, सो चला, शुक्रवारचा दिवस म्हणजे आठवड्याचा शेवट गोडच झालेला आहे. परंतु आता उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे, 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे. तुमची मज्जा एन्जॉय जे करायचं ते करा, परंतु शिकण्याकडे नक्की फोकस करा. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. न शिकता तुम्ही जर मार्केटमध्ये येत असाल तर हे मार्केट इतकं तुम्हाला दिसतं तितकं सोपं नाही आहे. खूप खूप टफ जॉब आहे. मार्केट जर बघितलं तर या पृथ्वीवरचा एक स्किलफुल जॉब आहे आणि ते स्किल शिकण्यासाठी तुम्हाला वेळ, चार्जेस ते काय असं तुम्हाला ते द्यावे लागणार आहे. ओके, आणि आपण तिकडे सांगण्याचा प्रयत्न करतच आहे. ओके, सो 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे. सोमवारच्यासाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या लेवल बघायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. एक मास्टर क्लास आपण इकडे घेणार आहोत. सो वही आणि पेन हाताशी नक्की ठेवा. ज्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतं तुम्हाला नोट करून ठेवत जावा. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की खूप सारे मित्र आहेत रेग्युलर व्हिडिओ बघतात. तो डाटा आमच्याकडे येतो. 70% लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर 1 सेकंदाचा पॉज घ्या, सबस्क्राईब करा, फ्रीमध्ये आहे, आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओ जर आवडला, बघा, व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला बिंदास डिसलाईक करा. काय नाही आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे कुठलेही मार्केट रिलेटेड जर क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे शनिवार रविवार सुट्टी आहे. मी एक ना एक कमेंट वाचणार आहे आणि इम्पॉर्टंट कमेंट ज्या असतील त्यांना मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण की आपला 50,000चा टप्पा आपण पार करणार आहे सबस्क्रायबरचा. तर फास्ट थोडंसं, कारण की ज्या पद्धतीने आपण डिस्कशन करतो मार्केटचं त्याच्या हिशोबाने जर बघितलं तर लोकांचा रिस्पॉन्स तितका नाही आहे. आणि तुम्ही जर रिस्पॉन्स नाही दिला तर मग जे शिकवतोय मला समजणार नाही की हे कितपर्यंत लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचतंय. ओके, सो नक्की त्याचा विचार करा. ओके, चला डिस्कशनला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टी 50चा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, निफ्टी 50चा. आता एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केट सोमवारी गॅप अप ओपन झालं होतं, कारण की आपले जे प्राईम मिनिस्टर त्यांनी सांगितलं होतं की जे काही गोष्टी आहे GSTबद्दल त्या खूप सोयीस्कर होणार आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांना मिळतील असं त्यांचं संभाषण होतं. परंतु काय झालं, मार्केटने त्याला पॉझिटिव्हमध्ये घेतलं, परंतु रिॲलिटी जशी जशी समोर यायला लागली तसं तसं तुम्हाला कळलं की बाबा हे पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्हच जास्त आहे. त्याच्यामुळे आज जे बघितलं ते त्याचाच इम्पॅक्ट होता. म्हणजे पूर्णतः जे आपण म्हणू शकतो ना की दाखवल्या चांगल्या गोष्टी, परंतु जर आतमध्ये खरंच डोकावून बघितलं तर त्या काही चांगल्या वाटत नाही. आता जे काय आहे ते त्यांचं डिसिजन आहे. आपल्याला कुठल्या फंद्यात पडायचं नाही की बाबा हा पक्ष तो पक्ष. आपल्याला काही नाही, आपल्याला सगळी लोक एकसारखे आहेत. ओके, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने देश चालवायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे त्यांच्याजवळ ते सोडून द्या, ते हुशार लोक आहेत असं आपण कन्सिडर करूया आणि चालूया. आता आपल्या हातामध्ये काय आहे, तर आपल्या हातामध्ये फक्त काम करणे एवढीच गोष्ट आहे. ओके, तर फोकस ठेवा आणि तेच करायचं आपल्याला. आपण काही पाकड करू शकतो का? काहीच करू शकत नाही. जेव्हा आपल्या हातात असतं त्यावेळेस आपण देऊन टाकतो, वोटिंग करून टाकतो, नंतर परत 5 वर्ष विचार करतो की बरोबर केलं का चुकीचं केलं. इट्स ओके, सगळे लोक चांगल्या हिशोबानेच प्रयत्न करतात, परंतु त्याच्यामध्ये काही छोटी लोक ते भरडले जातात किंवा काही मोठी लोक त्यांना वेगळं बेनिफिट होतं. आता लक्झरी आयटमवरती 40% GST आहे, परंतु त्या लक्झरीमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण रेग्युलर जीवनात वापरतो, ते देखील लक्झरीमध्ये कन्सिडर केलं. म्हणजे फ्रीज असो, वॉशिंग मशीन असो, लक्झरी गोष्टी आहेत ठीक आहे, परंतु काहीतरी गोष्टी त्या दैनंदिन जीवनातल्या वापरते आहे ना, त्याच्यावरती जर 40% टॅक्स असेल तर थोडंसं त्याच्यामुळेच हा रिझल्ट आहे. त्याच्यामुळेच आजचं जे मार्केट सेलिंग आहे ना त्याचाच एक इम्पॅक्ट आहे. ओके, सो आय होप तुम्हाला काही गोष्टी समजल्या असतील. आणि क्लिअरली आपण काय डिस्कशन केलं ते बघूया. आपण क्लिअरली डिस्कशन केलं होतं निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ही ट्रेंड लाईन, हा ट्रिपल टॉप, आणि तुम्हाला हे देखील बोललो होतं की वरती जाताना मार्केटमध्ये प्रेशर स्ट्रॉंग नाही आहे, परंतु जेव्हा ही लेवल ब्रेक होईल 25,040ची, टप 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 करून मार्केट हा सेलिंग साईडला फास्ट मोमेंटम देईल. काय केलं मार्केटनी, लेवल ब्रेक केली डाऊन साईडला, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल, क्लिअर कट मार्केटनी. ज्या पण आपण बघा
तुमच्या जर लक्षात असेल तर आपण 24,866 शेवटची लेवल डिस्कशन केली होती. क्लोजिंग कुठे आहे बघा मार्केटची, शेवटचं लो कुठे आहे बघा मार्केटचं, एकदम एक्झॅक्ट त्या लेवलवरती आहे. म्हणजे काही ना काही गोष्टी आपल्याला प्रिडिक्ट करता येतात ते, किंवा आपण प्रायजेक्शननुसार प्रिडिक्ट करू शकतो. आणि तुम्ही जर प्रायजेक्शन तुम्हाला बऱ्यापैकी समजत असेल, कळत असेल, तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्केटचं नॉलेज आलं असं असून आपण कन्सिडर करू शकत होतो. ओके, तर काही नाही, मार्केटने जसं आपण डिस्कशन केलं होतं त्या पद्धतीनेच. आता तुम्हाला क्रेडिट द्यायचं आहे नाही द्यायचं हा कम्प्लिटली तुमचा विषय आहे. आणि मला पण माझं स्वतःचा मोठेपणा करायची काही गरज नाही, कारण की जर आपण हे डिस्कशन केलं आणि मार्केटने मोमेंटम दिले आणि त्याच्यात जर खूप मोठी वाहवाही करत बसलो तर काही उपयोग नाही, कारण की बऱ्यापैकी लेवल आपल्या लेवल मार्केट रिस्पेक्ट करतं. त्याच्यामुळे हे काही नवीन नाही आहे, मार्केट लेवल फॉलो करते आणि त्याच्यावरून इतकं काही एक्साइटमेंट होण्याची काही गरज नाही, कारण की जी गोष्ट ऑलमोस्ट रेग्युलर होते त्याच्यातमध्ये इतकं काही आनंदाची गोष्ट नसते. हां, परंतु जे लोक नवीन असतील चॅनलवरती त्यांना मात्र क्वेश्चन पडला असून, काय यार म्हणजे इतकं व्यवस्थितरित्या डिस्कशन केलं, एक्झॅक्ट त्या लेवल मार्केटने फॉलो केला, काय मॅजिक आहे काही? कुठली मॅजिक नाही, हा अभ्यास केलेला सगळं आहे. तर तुम्ही खूप अभ्यास करसाल, तुम्हाला देखील ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या रीड करता येतील. त्याच्यामुळे एकच ऑप्शन आहे, अभ्यास करणे. तर तुम्ही अभ्यास करायची तयारी नसेल, काही करू शकत नाही आपण. ओके, सो चला, बाकी आता जर मार्केट आपण सगळ्या लेवल जर रिमूव्ह केल्या, 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो, तर मी तुम्हाला काही गोष्टी इकडे अपडेट केलं होतं बघा. ही जी लेवल होती इकडनं शार्प सेलिंग आली होती, ही जी लेवल होती इकडनं शार्प सेलिंग आली होती, त्या लेवलवरती निफ्टी होता. आपण डिस्कशन केलं होतं की एक शार्प सेलिंग अपेक्षित आहे, बुलिश साईडला स्लो जाईल आणि डाऊन साईडला येताना फास्ट इन, हे देखील आपण डिस्कशन केलं होतं. तुम्ही जर कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर मी हे देखील डिस्कशन केलं होतं की एक मोठा मोमेंटम पेंडिंग आहे आणि तो मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर मार्केटने आपल्याला जरा जास्त सिरियसली घेतलं आणि जे पण आपण डिस्कशन केलं होतं मोठा मोमेंटम, तो मार्केटने आजच दिला. जवळजवळ बघितलं तर टॉपपासून जर बघितलं तर 250 पॉईंटचं मोमेंटम मार्केटने दिलेलं आहे निफ्टीने. ओके, सो तुम्ही कोणाला फॉलो करताय, कोणाचं ऐकताय, कोण कशा पद्धतीने शिकताय, तर तुम्ही हुशार आहात. खूप लोकांना तुम्ही फॉलो केलंही असेल, परंतु काय आहे की कितपत कोणाला जमतंय हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर एखाद्याला फॉलो करताय तर बाबा त्याचं नॉलेज कितपत आहे हे देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ओके, सो फक्त बोलबच्चन करण्यात उपयोग नाही, मार्केटने तसे रिझल्ट पण दिले पाहिजे. आणि आय होप तुम्हाला समजलं असं आपण जे ॲनालिसिस करतो ते कितपत उतरते, जे अभ्यास आपण शिकतो तो कुठपर्यंत सक्सेसफुल होते त्याचं पण गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, हरकत नाही. चला आता ॲनालिसिस सुरुवात करूया सोमवारच्यासाठी. क्लिअर कट मार्केटने एक डाऊन साईड मोमेंटम दिलं आहे. आता एक लेवल इम्पॉर्टंट इकडे लेवल तयार झाली आहे, ती आहे, सगळ्या लेवल तर आधी रिमूव्ह करतो. 24,850 इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. का बोलतो ते लक्षात घ्या. फक्त सपोर्ट आहे तेवढं सांगून उपयोग नसतो. का सपोर्ट आहे त्याचं मागचं कारण देखील इम्पॉर्टंट आहे. इकडे जर बघितलं तर मार्केटने इकडे एक सपोर्ट घेतला होता, बिग गॅप ऑफ ओपन, हा पुलबॅक आणि हा स्ट्रॉंग सपोर्ट. त्याच्यानंतर परत एक रॅली. आपण हा चॅनल डिस्कशन केलं होतं, लक्षात आहे का तुमच्या? ए ग्रेड चॅनल होता. ओके, त्याच्यानंतर पूर्णतः डाऊन साईड मोमेंटम. आता काय आहे की हा इकडनं सलग पडणं थोडंसं कठीण आहे, कारण की ऑलरेडी या टॉपपासून तो पडत आलेला आहे. म्हणजे साधारण 300 पॉईंटचा मोमेंटम निफ्टीने वन डायरेक्शनमध्ये दिला आहे इंट्राडेमध्ये. सो आता काय करायला पाहिजे इकडे मार्केटनी, ॲज अ प्राइज ॲक्शन जर आपण रीड करत असेल तर मार्केटने पुलबॅक घ्यायला पाहिजे. पुलबॅक देऊन जर 24,850 ही जी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे, ही जर सपोर्ट आफ्टर पुलबॅक देऊन जर ब्रेक होत असेल तर मग याच्यापेक्षा चांगला सिनेरो नाही. कशासाठी? हा गॅप फिलिंगसाठी. ओके, परंतु जर हा डायरेक्टली जर पडला तर मग काय होतं की डायरेक्ट पडल्यानंतर एल कुठे येऊ शकतो, मग हा कुठपर्यंत जाऊ शकतो. आता याची मोमेंटम तर ऑलरेडी इतकी झाली, आणखी एक सिंगल कॅन्डलमध्ये जर याने 50-60 पॉईंट फेकले तर मग याची जी खाली येण्याची पॉसिबिलिटी आहे ना ती रिस्कमध्ये कन्वर्ट होती, रिस्क हाय होते, मग इकडे जाऊन तो परत फिरू शकतो. सो त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, ॲज अ प्राइज ॲक्शन आपण जर फॉलो करत असेल तर मार्केटने एकदा इकडे येऊन या रेजिस्टन्स करून जर मार्केटने परत 24,850ची जर लेवल ब्रेक केली तर मग आपल्याला निफ्टी आहे तो 24,650, म्हणजे साधारण 200 पॉईंटचा हा जो गॅप आहे, हा गॅप फिल करताना निफ्टी दिसू शकतो. याची पॉसिबिलिटी हाय आहे.
ओके. सो आधी आपण थोडंसं नो ट्रेडिंग झोन डिस्कशन करूया. आता परत तेच की नो ट्रेडिंग झोन भरमसाठ मोठा होतोय आणि काही हरकत नाही, जरी मला नो ट्रेडिंग झोनची कल्पना असेल तर थोडा मोठा बिटा झाला तरी काही मला लेवल ड्रॉ करू दे व्यवस्थित आधी. चोवीस 920 इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे, तर आपण याला मार्क करूया. हा एक स्विंग इम्पॉर्टंट आहे 24,950. साधारण जर बघितलं तर छोटी लेवल आहे ही स्कॅल्पिंगची, 30-35 पॉईंटची हरकत नाही. आधी आपण डाऊन साईडच्या लेवल डिस्कशन करून घेऊया. क्लिअर कट तुम्हाला इकडे बघायला मिळतो की हा गॅप पेंडिंग आहे, हा एक मोमेंटम देऊन आलाय. तर एक पॉसिबिलिटी काय आहे, फुल बॅक घेऊन नंतर डाऊन होऊ शकतो या लेवलपर्यंत. म्हणजे एक फुल बॅक इकडे येणं गरजेचं आहे 24,850च्या लेवलवरनं. बरं, तर पुल बॅक देऊन जर लेवल ब्रेक झाली तर काय बघायला मिळते, कुठल्या लेवल इम्पॉर्टंट आहेत. ही फर्स्ट लेवल, सेकंड, ही जर आपण लेवल काढली ओव्हरऑल जर बघितलं तर खूप मोठी लेवल होती. आणखी काही इकडे थोडंसं आपण लेवल ॲडजस्ट करूया. इकडे 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 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती आपण लमसम लेवल बघितलं, 5 मिनिटावरती करेक्शन केलेलं आहे. बरं, आता काय बघायला मिळते इकडे की मार्केटनी एक शार्प सेलिंग नंतर ही एक लेवल होल्ड केली आहे, जी की इंट्राडे आणि लास्ट रिसेंटली स्ट्रॉंग सपोर्ट होता. एक पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक नंतर जर 24,850ची लेवल जर ब्रेक होती आफ्टर पुलबॅक, तर ह्या डाऊन साईडच्या लेवल ओपन होते. काय लेवल बनतात ते 24,781, 24,727 आणि 24,660. या 3 लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. कधी, जेव्हा निफ्टी एक पुलबॅक देऊन लेवल ब्रेक करेन त्यावेळेस. ओके. आता बुलिश साईडला थोडंसं लेवल इकडे आपल्याला क्लिअर बघायला मिळतं की गॅप पेंडिंग आहे. तो गॅप जर फील होतो तर मार्केट एक डाऊन साईड मोमेंटम क्रिएट करू शकतं बुलिश साईडला जाताना. परंतु फर्स्ट टाईम थोडीशी रिस्क आहे. जर निफ्टी इकडनं गेला तर लास्ट टाईम बघा ही लेवल ब्रेक झाली तेव्हा एक मोमेंटम दिला होता, परंतु मल्टिपल इकडे सपोर्ट घेतला होता. मग रिस्क काय आहे, जर तुम्ही ॲग्रेसिव्ह व्ह्यू फॉलो करत असाल किंवा तुम्ही जर ॲग्रेसिव्ह तुमचं ट्रेडिंगचं नेचर असेल तर 24,920चा विचार करू शकता. अन्यथा क्लिअर कट हा जो स्विंग आहे 24,960, 24,960 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश साईडचा विचार करण्याचं रिस्की असणार आहे. बरं, आली मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला, इकडे प्राइस ॲक्शन थोडीशी बुलिश झाली. ॲग्रेसिव्ह जर तुम्ही प्लॅन करत असाल तर 24,920 ओके लेवल आहे. परंतु सेफर साईड जात असाल तर 24,967, 24,960ची लेवल बनते. ही लेवलच्या वरती नंतर मार्केट एक आपल्याला अपसाईड मोमेंटम देऊ शकतं, जेणेकरून लास्ट टाईम इकडे आपल्याला एक मोमेंटम पाहायला मिळाला होता. तर त्याच्या काय लेवल बनतात ते समजून घ्या. की फर्स्ट रेजिस्टन्स जर बघितला तर हा आहे 25,000चा, जो टेक्निकल रेजिस्टन्स पण आहे आणि चार्टवरती देखील आहे. सेकंड जर बघितलं तर हा, आणि थर्ड जर बघितलं तर असं. ओके. मग इकडे थोडंसं तुम्ही ॲज अ कन्सिडर करू शकता हा पूर्णतः नो ट्रेडिंग झोन. आता लक्षात आलं असून तुमच्या, जर तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर ही लेवल, अन्यथा थोडं सेफर साईड राहायचं असेल तर 24,960ची लेवल. ओके. तर आधी जर बघितलं तर मी पूर्ण ओव्हरऑल हा नो ट्रेडिंग झोन पकडतोय 24,960 ते 24,850. साधारण 110 पॉईंट, 100+ पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. आता हा बघायला मोठा राहू शकतो, दिसतोय आणि आहेच मोठा, परंतु लक्षात घ्या की एक मोठा मोमेंटम नंतर मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, मार्केटची जी मोमेंटम करण्याची जी पद्धत असते, एक स्ट्रॉंग मोमेंटम नंतर काय करतं मार्केट, थोडंसं पॉज घेतं, मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन फेजमध्ये जातं. कंटिन्युअसली तर मार्केट मोमेंटम देऊ शकत नाही. मार्केट एक पॉज घेईल, एक कन्सोलिडेशनमध्ये जाईल आणि तो कन्सोलिडेट होण्याचे जे मॅक्स चान्सेस आहेत ना, ते या नो ट्रेडिंग झोनमध्ये आहेत. त्यामुळे काय होतं की आपली ओव्हर ट्रेडिंग थांबते, आपलं जे माइंडसेट आहे
या झोनमध्ये मार्केट अपडाऊन करतं तर आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं पडलेलं नाही. जोपर्यंत या रेंजच्या बाहेर मार्केट निघत नाही तोपर्यंत एक चांगली अपॉर्च्युनिटी ॲज अ ऑप्शन बाहेर म्हणून आपल्याला मिळणं थोडंसं कठीण आहे. ओके, परंतु जर या लेवलच्या बाहेर कुठे ना कुठे मार्केट ॲज अ प्राइस ॲक्शन जे आपण डिस्कशन करतो तशी करून जर ब्रेक होते तर पॉसिबिलिटी हाय होते की त्या लेवलवरती मार्केट आपल्याला एक चांगली रिस्पेक्ट दाखवू शकतं. मग ते सेलिंगच्या लेवल आपण जे डिस्कशन केलं ते असू द्या किंवा आता जे आपण बुलिश लेवल डिस्कशन करतो ते असू शकतं. ओके, मग लक्षात काय ठेवायचं की जर तुम्ही ॲज अ ऑप्शन बाहेर काम करत असाल मार्केटमध्ये तर जो आपण नो ट्रेडिंग झोन डिस्कशन करतो आहे तो एक हाय रिस्क झोन बनतो आहे. त्याच्यामुळेच आपण तो रेड कलरमध्ये ड्रॉ केलेला आहे. तर हाय रिस्क झोनमध्ये थोडंसं आपण मार्केटला वेळ देणं, जे ऑप्शन रायटर आहे त्यांची जी फाईट आहे ते खूप स्ट्रॉंग लेवलवर फाईट करतात आणि त्याच्यामध्ये ॲज अ ऑप्शन आपण रिटेल ट्रेडर आपण टिकू नाही शकत आहे. आपण चेंगरला जाणार, आपलं कॅपिटल तिकडे संपणार आहे. त्यामुळे त्यांचे जे आहे ते फाईट होऊ द्या. त्या फाईटनंतर जो विन होईल त्या बाजूने आपण जायचा विचार करायचा असतो. ओके, मग ऑप्शन रायटरची इकडे फाईट झाली, समजा फुट रायटर जिंकले तर मार्केटला ते वरती घेऊन जाण्याचा ट्राय करू शकतात. मग त्याच्यामध्ये काय लेवल इम्पॉर्टंट म्हणतात ते 25,000ची लेवल फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितली तर 25,044 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 25,084. तर या काही बुलिश साईडच्या लेवल बनतात ते याचा विचार आपण करू शकतो. ओके, बाकी ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चर कुठूनही अजून बुलिश आपल्याला बघायला मिळत नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं बुलिश साईडला जर जात असेल तर तुमची रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग या गोष्टीवरती काम करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. या गोष्टी तुम्हाला माहीत नसेल तर एखादा आपण लाईव्ह सेशन ठेवूया, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा ऑप्शन ट्रेडिंग जो सेटअप ट्रेडिंग कोर्स आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो नो ट्रेडिंग झोन माहिती आहे, डाऊन साईडच्या लेवल माहिती आहे, बुलिश साईडच्या लेवल माहिती आहे. आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजलं असेल. जे आपण प्राइस ॲक्शन डिस्कशन केली ते देखील समजले असणार आहे. ओके, सो निफ्टीचा ॲनालिसिस झाला आहे परंतु जायचं नाही. वारंवार तेच सांगत असतो. बँक निफ्टी, सेन्सेक्स इकडे देखील प्राइस ॲक्शन क्रिएट झालेली असते. फक्त लेवलसाठी जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल किंवा फक्त लेवल काय आहे उद्याचा फक्त विचार करत असाल तर लॉजिकच नाही त्याच्यामध्ये. तुम्ही फक्त उद्याचा विचार करत असाल म्हणजे सोमवारी ज्या लेवल आहेत त्या मिळाल्या बस आमचं काम झालं, इतकं सोपं नाही. ते शिकण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्वावलंबी होऊ शकता. नाहीतर मग तुम्ही डिपेंड जर राहायचं असेल तुम्हाला तर तुम्ही डिपेंडच राहणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही डिपेंड राहणार तोपर्यंत प्रगती होणं खूप कठीण आहे. ॲज अ ट्रेडर म्हणून तो खूपच कठीण आहे. ओके, सो काय असतं की कुठलीही गोष्ट आपल्याला आपण एखाद्याला फॉलो करतो किंवा एखाद्याचं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे ते काय असतं की ते ठराविक वेळेपुरतं आपण त्याचं बघू शकतो. ओके, परंतु ॲज अ लॉंग जर्नी जर तुम्हाला या मार्केटमध्ये टिकायचं असेल तर कुठे ना कुठे तुम्हाला काही गोष्टी येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की बँक निफ्टी, सेन्सेक्स या ज्या लेवल आहेत ह्या खूप काही शिकण्यासाठी येतात, याच्यातनं खूप काही शिकायला मिळतं. ओके, तुम्हाला खूप वेळ नसेल तुम्ही गॅप घेऊन व्हिडिओ बघा, परंतु व्हिडिओ संपूर्ण बघायचा ट्राय करत जावा. ओके, चला हरकत नाही. आय होप हुशार आहात तुम्ही सगळे लोक. तुम्हाला समजलं असेल माझं काय फिलिंग्स आहे, मी काय बोलतो आहे हे समजलं असेल. त्याला समजत नसेल ह्या बेसिक गोष्टी, मार्केट खूप लांबची गोष्ट आहे त्या व्यक्तीसाठी, कारण की हे खूप जास्त स्किलफुल जॉब आहे. ओके, चला बँक निफ्टी चार्ट ओपन करूया. आपण काल काय डिस्कशन केलं होतं, थोडंसं बँक निफ्टी 2 ते 3 ट्रेडिंग सेशन साईड होतात, आपण डिस्कशन केलं होतं. आपण हे देखील डिस्कशन केलं होतं की 55,700 एक ॲग्रेसिव्ह लेवल आहे, परंतु इम्पॉर्टंट लेवल काय आहे 55,578. ही लेवल ब्रेक झाली, टप परत इकडे एक पॅरल चॅनल आणि त्याच्यानंतर परत एक मोमेंटम. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर नेगेटिव्ह मार्केट होतं, ते नेगेटिव्ह मार्केटने आपल्याला तशा पद्धतीचा मोमेंटम दाखवला. आता कालचा व्हिडिओ जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला आपण क्लिअरली डिस्कशन केलं होतं की मार्केटचा व्ह्यू जो आहे प्राइस ॲक्शन आहे ती क्लिअरली निगेटिव्ह बघायला मिळते. बरं, आता सगळ्या लेवल मी एकदा रिमूव्ह करतोय, फ्रेश लेवल डिस्कशन करू. त्याआधी प्राइस ॲक्शन थोडीशी 1 तासावरती घेऊन जाऊ, टाईम फ्रेम 1 तासावरती घेऊन जाऊया. काय बघायला मिळते 1 तासावरती की हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 55,000चा. आपण जर त्याला 55,000वरती मार्क केला तर हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आत्ता जर बघितलं याची ॲव्हरेज क्लोजिंग जर बघितली तर 55,149 आहे, 55,150.
सरळ सरळ आपल्याला काय बघायला मिळतं की हा सपोर्ट जो आहे राऊंड लेवलवरती 55,000चा, जोपर्यंत हा ब्रेक करत नाही निफ्टी, सॉरी बँक निफ्टी, तोपर्यंत सेलिंगचा व्यू तर बनणं कठीण आहे. ही लेवल एकदा ब्रेक होती तर काही ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत ते आपल्याला डाऊन साईडला ओपन होताना दिसू शकतात. बाकी बुलिश साईडला जर बघाल तर इकडे एक या पद्धतीने होती आणि ही एक लेवल आहे जिकडनं 55,400ची लेवल दिसते ती. ही लेवल ब्रेक झाली होती, एक बुलिश अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. म्हणजे 55,000 आणि 55,000च्या असे टेक्निकली आपल्याला नो ट्रेडिंग झोन म्हणतो. आता 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये आपण लेवल ड्रॉ करणारच आहोत. त्याच्यानंतर परत जो हाय आहे किंवा हा रेजिस्टन्स आहे, या लेवल काहीशी ओपन होताना दिसतं ते. तर आता एकदा आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया, तिकडे सगळे इंट्राडेचे लेवल आपण डिस्कशन करूया. आता काय बघायला मिळते तुम्हाला, इकडे एक क्वेश्चन पडला असेल की सर ही थोडीशी लेवल आणखी खाली आहे, परंतु मल्टिपल टाइम इकडे सपोर्ट आहे, तिकडे ट्रॅप नको व्हायला एक राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते त्याच्याजवळ. तोपर्यंत आपण ते लेवल इम्पॉर्टंट आहे तिची रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. अप साईडला जर बघितलं तर 55,375 ही एक स्विंग लेवल आहे. आता इकडे तुम्ही वरती इकडे सपोर्ट बघताय, रेजिस्टन्स बघताय, परंतु रिसेंटली काय स्विंग क्रिएट झाला आहे, हा स्विंग क्रिएट झाला आहे आणि इकडनं ब्रेकडाऊन केला होता. सो रिसेंटली जी लेवल आहे ती पॉवरफुल असते. सो त्याच्यासाठी आपण ही रिसेंटली लेवल इकडे बघितलेली आहे. बरं, आता आपण आधी बुलिश साईडच्या लेवल डिस्कशन करून त्याच्यानंतर सेलिंगचा विचार करूया. एकतर ही लेवल झालेली आहे तुम्हाला दिसते, याला एक राऊंडिंग बॉटम तयार करू द्या आणि हा बॉटम जरी होऊन तरी लगेच जर लेवल ब्रेक झाली तरी पण हा इकडे गुड रिस्टोरेशन आहे किंवा ही प्रायजेक्शन थोडीशी खराब आहे. मग सुपर प्रायजेक्शन काय आहे तर इकडे अशा पद्धतीने एक राऊंडिंग बॉटम आणि इकडे अशा पद्धतीने, आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होतीये अशी काहीशी प्रायजेक्शन झाल्याच्या नंतर कुठे व्हायला पाहिजे ती 55,374ला. तर हे तुम्ही ॲज अ मार्केट रीड करताय तर तुम्ही मला सांगू शकता ही प्रायजेक्शन काय आहे. कमेंट नक्की करा, एक सेकंद पॉज घ्या व्हिडिओला, कमेंट नक्की करा की काय प्रायजेक्शन आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक बुलिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो. तर बुलिश मोमेंटम जर आला तर काय इम्पॉर्टंट लेवल बनतात ते आधी लक्षात घ्या. एक तासाचा टाइम फ्रेमवरती चार्ट केलाय. तर सगळ्यात अगोदर लेवल बनती ही, सेकंडला बनती ही, थर्डला बनती ही. या काहीशा लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. ओके, सो प्रायजेक्शन तुम्हाला आत्ता सांगितली काय, इकडे 55,374ची लेवल विथ प्रायजेक्शन आता तुम्हाला दाखवली प्रायजेक्शन 55,500 फर्स्ट, 55,600, 55,700. तर राऊंड लेवलच आहे फर्स्ट सेकंड थर्ड, या लेवलचा विचार करू शकता ॲज अ बुलिश साईडला जर बँक निफ्टी मोमेंटम द्यायला सुरुवात केली तर. आता फक्त सुरुवात नाही, त्याच्यासाठी ती प्रायजेक्शन बुलिश होणं गरजेचं आहे, इतकं तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. डाऊन साईडला जर बघाल तर डाऊन साईडला देखील खूप प्रायजेक्शन होणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट तर इकडनं हा मोमेंटम सरळ आलेला आहे, त्याच्यामुळे जर टॉपपासून बघितला तर 700-800 पॉईंटचा मोमेंटम बँक निफ्टीने 2 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिलेला आहे. कालचा तर क्लिअर कट साईडवेजच होता, आजच्या दिवशीचे आपल्याला 600-650 पॉईंटचा मोमेंटम दिलेला आहे. तर एकदा हा इकडे एकतर हा पॉज घेईल, दुसरं तर हा एक पुलबॅक देईन, इकडनं परत पुलबॅक येऊन जर खाली येऊन इथे थोडं कन्सोलिडेशन केलं, अशा पद्धतीची काहीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन जर झाली तर आपण 55,000च्या डाऊन साईडला, म्हणजे 55,000 जर लेवल ब्रेक होतीये तर आपण एक डाऊन साईडचा विचार करू शकतो. मग काय लेवल बनते ते आपण एक तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. दोन लेवल पुरेशा आहेत डाऊन साईडला. आहे का अजून एखादी कुठली आपण चेक करूया. रिस्क वाढते त्यामुळे दोन लेवल पुरेशा आहेत. काय दोन लेवल म्हणतात ते, 55,000 ब्रेक होते तर फर्स्ट लेवल 54,650, सेकंड लेवल 54,400. ओके, या दोन लेवल आपल्याला
डाऊन साईडला बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन थोडासा मोठा जो टेक्निकलीच बनत होता 55,400 साधारण 400च्या आसपास इकडे नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतो. तर मार्केट जर कन्सोलिडेशनमध्ये असेल तर करा. मार्केट जर कन्सोलिडेशनमध्ये राहिलं तर हाय पॉसिबिलिटी आहे की त्या लेवलमध्ये मार्केट कन्सोलिडेशन करू शकतो. ओके, चला सेन्सेक्सकडे जाऊया. सेन्सेक्स काय रूपरेखा आहे सेन्सेक्सची बघूया. काय नाही, एकदम जबरदस्त पद्धतीने मोमेंटम होता. काल आपण डिस्कशन केलं होतं की हे जे ट्रिपल टॉप आहे, हा ट्रिपल टॉप म्हणजे वरती जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. याच्यामध्ये व्यवस्थित रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. बघा, तर सगळ्या लेवल आपण डिस्कशन केलं होत्या. लेवल इझिली जी आपण डिस्कशन केलं होतं की फास्ट मोमेंटम वरती जाताना खूप स्लो होता. 4-5 दिवस लागले वरती जाताना, म्हणजे पूर्ण इकडे सोमवारपासून ते इथपर्यंत मार्केट पूर्ण 4 दिवस घेतले आणि एका सिंगल डेमध्ये हा सगळा बुलिश मोमेंटम घालवलेला आहे. आपण हे देखील डिस्कशन केलं होतं बघा काल की मार्केट बुलिश साईडला जाताना स्लो जातं. मार्केटमध्ये जर बुलिश राहिले असेल तर मोस्ट ऑफ द टाईम मार्केट गॅप अप गॅप अप गॅप अप अशा पद्धतीने जातं. मार्केटमध्ये बुलिश साईडला मोमेंटम कॅप्चर करणं थोडंसं कठीण जातं. सेलिंग साईड मात्र तुम्हाला मी हे देखील सांगितलं होतं की गुरुत्वाकर्षणाच्या बाजूने आहे. सेलिंग साईडला मार्केट मोमेंटम देताना फास्ट देतं आणि ते मोमेंटम कॅप्चर करण्याच्या लायकीचे असतं. सो तुमच्या लक्षात असेल तर गुड, वेल अँड गुड. नसेल तर म्हणजे याचा अर्थ तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे मार्केटवरती. चला, हरकत नाही आहे. ओके, बऱ्यापैकी मार्केटनी मोमेंटम जसं आपण डिस्कशन केलं तसं केलं. आता काय लेवल बनतं ते सपोर्ट 81,200चा क्लिअर कट इकडे आपल्याला हा एक गॅप फिलिंग दिसतोय. त्याच्यामध्ये एक लेवल आहे, ती लेवल आहे ही लेवल. इकडे 2 लेवल बनले ते. हा एक रेजिस्टन्स आहे 81,600चा आणि भला मोठा नो ट्रेडिंग झोन. बुलिश साईडला जर बघितलं तर एक इकडे रेजिस्टन्स, एक इकडे रेजिस्टन्स क्रिएट झालाय आणि ही एक लेवल आहे. डाऊन साईडच्या आणि बुलिश साईडच्या लेवल आपण डिस्कशन केलेले आहेत, मार्क केलेले आहेत. फक्त लक्षात घ्या प्राइस ॲक्शन कशी व्हायला पाहिजे आणि त्या प्राइस ॲक्शनमधनं काय मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हाय होते हे समजून घ्या. मल्टिपल टाईम सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे गेले 3 ते 4 दिवसाचा सपोर्ट आहे ही लेवल 81,200ची. ती लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंग साईडला पॉसिबिलिटी खूप लो आहे मार्केट ब्रेकडाऊन करण्याची. परंतु एक टप्पा खाऊन मार्केटने जर कन्सोलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होती 81,200ची तर मग एक अपॉर्च्युनिटी परत डाऊन साईडला ओपन होईल 81,000ची आणि 80,727ची. ओके, तर या 2 लेवल बनतात ते सेलिंगच्या साईडला. सेन्सेक्समध्ये 5 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर हा स्विंग आहे. लास्ट टाइम ही लेवल ब्रेक झालं एक बुलिश मोमेंटम आला होता. आणि टेक्निकली जर बघितलं तर ही लेवल आहे जिकडे 81,600 लेवल आहे, तिकडनं मल्टिपल टाईम रेजिस्टन्स घेऊन मार्केटने ड्रॉप झालं होतं मार्केट आजच्या दिवशी. आता इकडे येऊन लेवल एक्झॅक्टली बघितलं तर मार्केटनी 81,600लाच रेजिस्टन्स घेतले. तर पुलबॅक घेऊ द्या, राउंडिंग बॉटम क्रिएट करू द्या, त्याच्यानंतर एखादा छोटासा कप अँड हँडल करू द्या, इन्व्हर्ट हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट करू द्या आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट येत असेल तर मग या लेवल ओपन होतात. ते 81,767, 81,900 आणि 82,040 या काही लेवल आहेत. या बुलिश साईडला आपल्याला ओपन होताना दिसू शकतात. नो ट्रेडिंग झोन थोडासा मोठा आहे. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचे नो ट्रेडिंग झोन थोडे मोठे आहेत बिकॉज तशी प्राइस ॲक्शन बनली आहे. हाय पॉसिबिलिटी आहे की सोमवारी आपल्याला थोडंसं मार्केट स्लो राहताना दिसू शकतं नो ट्रेडिंग झोनच्या आसपास. त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्स राहणं गरजेचं आहे. बरं, 81,600, 81,200 400 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन इकडे आपल्याला बनताना दिसतो. ओके, तर फॉलो करणं नक्की विचार करा. निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, सगळ्यांच्या लेवलचा स्क्रीनशॉट मी टेलिग्रामवरती शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही लेवल तुमच्या चार्टवरती नोट केला तर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येऊ शकतो. ओके, बाकी आता लेवल कशा फॉलो करायचे, तुमचं नॉलेज काय आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहे. ओके, सो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला परत एकदा नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही क्वेश्चन असेल मार्केट रिलेटेड तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. ओके, व्हिडिओ जर संपूर्ण बघितला असेल तर
एन्जॉय वीकेंड अशी कमेंट करू शकता, म्हणजे मला समजेल की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.